मताची किंमत किती असू शकते? 1000 रुपये, लाख रुपये की त्याहून जास्त? महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की काही ठिकाणी एका मताचा भाव तब्बल 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे ही निवडणूक उमेदवारांमधली आहे की पैशांमधली, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. वरवर पाहिलं तर ही एक साधी निवडणूक वाटते, पण प्रत्यक्षात या निवडणुकांमध्ये पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. कारण इथं मतदान सर्वसामान्य नागरिक करत नाहीत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निवडक लोकप्रतिनिधी इथं मतदान करतात. त्यामुळे हजारो लाखोंच्या मतदारांऐवजी इथे काहीशे मतदारच निवडणुकीचा निकाल ठरवतात. आणि जेव्हा मतदारांची संख्या कमी असते तेव्हा प्रत्येक मत सोन्याहून मौल्यवान ठरतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत घोडे बाजाराच्या चर्चा सुरू होतात. विरोधी पक्षातील नाराज सदस्य, अपक्ष लोकप्रतिनिधी किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल साशंक असलेले मतदार यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठमोठ्या ऑफर्स दिल्या जात असल्याचे आरोप कायम केले जातात. यंदा मात्र या चर्चांनी आणखी वेगळं वळण घेतलंय. कारण एका मतासाठी 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. अर्थात या चर्चांना अधिकृत दुजोरा नाही, पण निवडणुकीचा माहोल तापलेला असताना या चर्चांमुळे राजकारणात खळबळ उडालीये. फक्त पैशांचाच खेळ होतो असं नाही. अनेकदा मतदार फुटू नयेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात जाऊ नयेत किंवा शेवटच्या क्षणी भूमिका बदलू नयेत म्हणून त्यांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याची पद्धत सुद्धा पाहायला मिळते. निवडणुकीच्या काळात अचानक काही नगरसेवक, सदस्य किंवा लोकप्रतिनिधी गायब झाल्याच्या बातम्या समोर येतात. नंतर समजतं की ते एखाद्या रिसॉर्टमध्ये किंवा परराज्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. राजकारणात यालाच नॉट रिचेबल पॉलिटिक्स असंही म्हणतात. मतदान होईपर्यंत हे लोकप्रतिनिधी बाहेरील संपर्कापासून दूर ठेवले जातात. काही वेळा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील केली जाते. त्यामुळे निवडणूक जवळ आली की रिसॉर्ट पॉलिटिक्स, घोडे बाजार आणि मतदारांची पळवापळवी हे शब्द सर्रास चर्चेत येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आयकर विभागानं मोठं पाऊल उचललंय. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये, रोख रकमी बेकायदेशीर वाहतूक थांबवता यावी आणि मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार रोखता यावेत, यासाठी विशेष यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. आयकर विभागानं विविध मतदारसंघांसाठी विशेष अधिकारी नेमले असून 24 तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष सुद्धा सुरू केलाय. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असेपर्यंत या नियंत्रण कक्षांमार्फत सतत निरीक्षण केलं जाणार आहे. फक्त अधिकारीच नाही तर सामान्य नागरिकांना सुद्धा या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. कुठे संशयास्पद रोख रक्कम, दागिने किंवा मतदारांना प्रभावित करण्यासाठी वस्तूंचं वाटप होत असल्याचं आढळल्यास थेट आयकर विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. म्हणजेच यावेळी निवडणूक केवळ उमेदवारांमध्ये नाही तर पैशांच्या खेळाविरोधात यंत्रणांची ही एक परीक्षा ठरणार आहे. एका बाजूला घोडे बाजाराच्या चर्चा, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला आयकर विभाग 24 तास पहारा देतोय. आता या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकांभोवती निर्माण झालेल्या या लक्ष्मी दर्शनाला खरंच आळा बसणार आहे का? की मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा पैशांच्या जोरावर राजकीय गणित बदलल्याच्या चर्चा ऐकायला मिळणार? याच उत्तराकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.